नमस्कार. दिवाळीच्या दिवसामध्ये फटाक्यांची लढ दुकानातून आणाव्या आणि त्यातल्या काही लढीमधल्या काही फटाक्या वाजूच नाहीत. म्हणजे 1000ची लढ असेल आणि 200-300 फटाके वाजलेच नाहीत, तर किती वाईट वाटतं ना. आपण शिव्या घालतो. पण आणणाऱ्या माणसाचा पैसा आणि फटाका करणाऱ्याची मेहनत तर त्यात वाया गेलेलीच असते. एखादा फटाका फुसका निघाला की आपल्याला खूप त्याच्याविषयी चर्चा होते. आपण त्याचा विनोद करतो, हसतो, फुसके फटाके निघाले म्हणतो. स्वप्ना पाटकरांच्या विषयामध्ये मी 5 व्हिडिओ केले होते, त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्यात अनेकांना हे फटाके फुसके फटाके असं वाटले. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांना यात काही सापडलं, काही जणांना सापडलं नाही. स्वप्ना पाटकरांचं प्रकरण नेमकं काय हे अनेकांना कळलं नाही. मला विचारण्याच्या ऐवजी, कमेंट टाकण्याच्या ऐवजी लोकांनी गुगल केलं असतं तर जास्त कळालं असतं असं मला वाटतं. स्वप्ना पाटकर या व्यक्तीचा व्हिडिओ मी नव्हतो करत. त्या कोण आहेत, त्या कुणाशी संबंधित आहेत याच्याविषयी मला काहीच बोलायचं नव्हतं. त्याचा आपला काही संबंध पण नाही आहे. स्वप्ना पाटकर नावाच्या एका स्त्रीला ज्या पद्धतीनं टार्गेट केलं गेलंय, ज्या पद्धतीनं तिच्याशी वागलं गेलंय ना, त्याविषयी मला लोकांना अवगत करायचं होतं. स्वप्ना पाटकर आणि अशा कितीतरी केसेस आपल्या समोर आहेत ज्यांच्याविषयी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. मी स्वप्ना पाटकरांच्या केसविषयी या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे, हे देखील तुम्हाला मी सांगतोय. त्यासोबत याआधी 2 व्हिडिओ मी केलेले आहेत, ते देखील आपण याच्या सजेस्टेड व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसतील, कळतील. पण या प्रकारामध्ये सगळ्यात मोठा विषय असा मला वाटतो की स्वप्ना पाटकरांच्या सोबत आणखी काही स्त्रियांची प्रकरणं अशी आहेत ज्या बिचाऱ्यांना आता बोलताही येत नाही आहे. एक केस पुण्यातली अशी आहे की एका महिलेला ती शेअर मार्केटचं काम करत असताना अचानक शेअरची कंपनी बुडते. ती फसवते सगळ्या आपल्या सभासदांना. त्यातून बुडाल्यावर ती नवा व्यवसाय सुरू करते आणि शेअरमध्ये अडकलेल्या एका माणसाकडून तक्रार होते आणि त्या तक्रारीच्या आधारावर तिला बँकेतली गुपितं काढण्यासाठी आणि फंड्स वळवण्याच्या आरोपावरून अटक केलं जातं, जी CSR फंडाचं काम करत असते. आता तिची कथा तर वेगळीच आहे हो. ती सांगितल्यावर तर अक्षरशः भयचकित व्हायला होतं. भयचकित. 3 लाख रुपये करता एकाचा गेम कसा वाचतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. तेही सांगेल तुम्हाला यथावकाश कथा. दुसरी एक कथा निराळीच आहे. एक स्त्री एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात येते. आपलं आयुष्य त्या व्यक्तीला समर्पित करते. अगदी कंपन्या चालवते. आर्थिकदृष्ट्या त्या नुकसान सहन करते प्रेमात. आणि अचानक ती व्यक्ती अडचणीत आल्याबरोबर, राजकीय व्यक्ती अडचणीत आल्याबरोबर या स्त्रीला खड्यासारखं बाजूला फेकलं जातं. ती भनंग होते. ही कथा निराळी आहे, ती तुम्हाला मी सांगेन. तिसरी एक कथा, एक स्त्री आपल्या पायावर उभी राहते, सशक्त होते, वकील होते. उत्तरार्धात म्हणजे वृद्धापकाजवळ आल्यावर नवऱ्याला एका तरुण वयाच्या मुलीच्या वयाच्या पोरीसोबत प्रेम होतं. तो गळ्यात माळ घालून तिला आपल्या घरी आणून ठेवतो, वेगळं घर करतो, बायकोची कंपनी लुबाडतो, बायकोची प्रॉपर्टी लुबाडतो, तिला फसवतो आणि आता या सगळ्या सगट स्वीकारावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. हेही प्रकरण भन्नाट आहे, आश्चर्यचकित व्हायला लावणार आहे. असो, या सगळ्या प्रकरणाचा आत्ता उहापोह मला करायचा नाही आहे. या अशा अनेक प्रकरणापैकीचं एक प्रकरण आहे स्वप्ना पाटकर. बाई बघितली आणि तरुण बाई बघितली की लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. एखादा माणूस त्या बाईसाठी काही बोलणार असेल तर त्या संबंधाविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. तसंच काहीसं या स्वप्ना पाटकरच्या प्रकरणामध्ये झालेलं आहे. स्वप्ना पाटकर मूळची कोकणी, पाठारे प्रभू. या महिलेचं गुणवत्ता, डिग्री, शिक्षण सगळंच उत्तम. मानसिकदृष्ट्या समुपदेशन करणारी ही डॉक्टर, PhD झालेली स्त्री. सामना या दैनिकामध्ये या महिलेनं अनेक वेळेला लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर प्रमोद नवलकरांची भाची असल्यामुळं सामनातलं नवलकरांच्या भटकंती या सदराचं शब्दांकन स्वप्ना पाटकरच करायच्या. स्वतःचे लेख सुद्धा सामनामध्ये प्रकाशित झालेले आहेत. या स्वप्ना पाटकरांनी बाळासाहेबांवरचा बाळकडू नावाचा चित्रपट निर्मिती केलेला आहे, हे देखील विसरून चालणार नाही. या स्वप्ना पाटकरांचे वडील बांधकाम व्यावसायिक होते. मुंबईतल्या एका मोठ्या राजकीय घराण्याशी संबंधित असलेल्या बांधकाम व्यवसायाचे पार्टनर. काही वर्षापूर्वी एका उत्तुंग इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून
पाटकरांच्या वडिलांचा मृत्यू झाला तोही संशयास्पद आहे. ना तपासणी झाली, खूप मोठ्या माणसाचे पार्टनर होते ते, खूप मोठ्या माणसाचे, तपासणी झाली नाही की काही झालं नाही. पुढे या तरुण वयातल्या स्वप्नाला, म्हणजे त्या काळात तरुण वयातल्या स्वप्नाला सामनामध्ये लिहिण्यासाठी ठेवण्यात आलं. आता सामनात ठेवण्यात आलं म्हणजे संजय राऊतांशी कार्यकारी संपादक असल्यामुळे संबंध आला. कार्यकारी संपादक संजय राऊत, मी याविषयी सुद्धा आधीच सांगितलेलं आहे, स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्या संबंधात अनैतिकता या शब्दाचा उल्लेख मी करू शकत नाही. कृपया आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा हा प्रकार समजू नये. या स्वप्ना पाटकरांचे राऊतांशी संबंध सुरू झाले, व्यावहारिक संबंध सुरू झाले ते लिहिण्यातून. मग बाळकडूच्या निमित्तानं त्यांचे संबंध अधिक वाढले. आता संजय राऊत यांच्यासोबत आणखी काही मंडळी काम करत होती. तुम्हाला आठवत असेल ती ईडीचे पैसे, प्रवीण राऊतांच्या पत्नीनी संजय राऊतांना काही पैसे उसने दिले, ज्याचा उल्लेख आला, ते परत केले की नाही आधी चर्चा झाली, नंतर केले गेले, मग घर घेण्यासाठी दिले होते आणि याच व्यवहारावरून ईडीची इन्क्वायरी सुरू आहे, ते कुठल्या बँकेच्या घोटाळ्यातले होते, हा सगळं प्रकरण तुमच्या लक्षात आलं असेल. या प्रवीण राऊतांच्या घरातल्या व्यक्तींशी, म्हणजे खास करून त्यांच्या बंधूंशी स्वप्ना पाटकरांचा नेहमी रेपो वाढला, संपर्क वाढला आणि हा संपर्क राऊतांना सतत खटकत होता. कारण जी कोणी व्यक्ती राऊतांच्या जवळ आहे त्या व्यक्तीने राऊतांशीच संबंधित असावं असं राऊतांना वाटत होतं. आता हे खटकणं योग्य की अयोग्य यावर आपल्याला चर्चा करायची नाही आहे, पण राऊतांचं हे खटकणं स्वप्ना पाटकरांना खटकत होतं आणि या दोघांच्या खटकण्यातून राऊत आणि पाटकरांचे मतभेद व्हायला सुरुवात झाली. बरं, या प्रकरणामध्ये आणखी एक गोष्ट खूप महत्वाची आहे. या दरम्यानच्या काळामध्ये संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरांच्या सोबत काही प्लॉट्सची खरेदी केलेली आहे. अत्यंत मौल्यवान प्लॉट्स आहेत ते. आता हा व्यवहार स्वप्ना पाटकरांनी पैसे देऊन केलाय की स्वप्ना पाटकरांचे पैसे दाखवून केलाय, सगळेच राऊतांचे पैसे होते का, ते लपवण्यासाठी पाटकरांच्या नावावर घेतलाय का, हा भाग वेगळा. पण संजय राऊतांच्या पत्नी आणि स्वप्ना पाटकर या दोघांच्या नावावर हे संयुक्त प्लॉट आहेत. म्हणजे हा आरोप मी करत नाहीये, याची माहिती संजय राऊतांनी आपल्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये दिलेली आहे. जेव्हा राऊतांचे दुसऱ्या राऊत परिवाराशी स्वप्ना पाटकरांचे असलेले संबंध नको वाटू लागले तेव्हा राऊतांनी याच्यावरती पाळत ठेवायला सुरुवात केली. आता ही पाळतच पाटकरांना नको होती, याविषयी त्या अस्वस्थ होत्या. आता ही पाळत कशी होती, कुठे जाते, असं त्या स्वतः म्हणतायत स्वप्ना पाटकर. तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये मी वकिलांचं नाव घेऊन हा व्हिडिओ केलेला आहे, आभास सिंह यांचं नाव घेऊन, त्यांनी केलेली तक्रार अशा अर्थाने तो व्हिडिओ केलेला आहे. आभास सिंह यांच्या मार्फत पाटकरांनी त्याच वेळेला मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पत्र लिहून तक्रार केलेली आहे की संजय राऊत माझ्यावर सारखी पाळत ठेवतायत. अहो, इतकी पाळत की त्या इरिटेट होतील असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे माझं नाही आहे. संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरांचं खाजगी आयुष्यच संपवून टाकलं होतं, अक्षरशः संपवून टाकलं होतं असं त्यांचा आरोप आहे. सातत्यानं पाठपुरावा करत राहिलेल्या स्वप्ना पाटकर याबाबत तक्रार करत राहिल्या आणि या तक्रारीच्या नंतर एक घटना, म्हणजे ते मतभेद इतके टोकाला गेलेले की त्यात काय काय झालंय याबाबतच्या गोष्टी समोर आल्या तर आपण आश्चर्यचकित व्हाल. म्हणजे त्या अजून यायच्या राहिल्यात, त्या आणतील की नाही स्वप्ना पाटकर मलाही माहीत नाही आहे, त्या यायच्या राहिल्यात. त्या आल्यावर तर अजून बऱ्याचशा गोष्टी, वृत्ती, स्वभाव कसा आहे हे सगळं तुमच्या लक्षात येऊन जाईल, ते आपण बघूया नंतर. पण या दरम्यानच्या काळामध्ये आणखी एक प्रकरण घडलं आणि ते प्रकरण काय होतं तर जेव्हा स्वप्ना पाटकर ऐकतच नाही, तक्रार करत राहतायत याची खात्री वाटू लागते, तेव्हा नवीनच एक प्रकार घडतो या दरम्यानच्या काळामध्ये. आणि तो प्रकार काय आहे तर मुंबईच्या एका टोकाला असलेल्या उपनगरातील एका ज्येष्ठ महिलेला टपालाने एक पाकिट मिळतं, ज्या पाकिटामध्ये मुंबईतल्या बोगस डिग्री रॅकेटचा उल्लेख असतो. या बोगस डिग्री रॅकेटचा उल्लेख करून त्या महिला दुसऱ्या टोकाला असलेल्या पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे फिर्याद देतात आणि त्या फिर्यादीच्या आधारावर
स्वप्ना पाटकर या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप होतो आणि त्यांना या प्रकरणामध्ये अटक केली जाते. एक समुपदेशक जिनं बाळकडूचं निर्माण केलेलं आहे, जी मागच्या अनेक वर्षापासून सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात लिहिते आहे, सामनाने ऑथेंटिकेशन दिलेलं आहे, संजय राऊतांच्या सोबत त्या सातत्यानं दिसलेल्या आहेत. असं असतानाही पोलीस गुन्हा दाखल करतात, त्याला पोलिसांना तो दाखल करायला लावलं जातं. म्हणजे हा शब्द मी थोडा जपूनच वापरतोय. म्हणजे पोलिसांनाही सूचना मिळते की दाखल झाला पाहिजे. 52 दिवस जामीन मिळत नाही आणि त्यानंतर स्वप्ना पाटकर बाहेर येतात. आता या सगळ्या प्रकरणातल्या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला जवळपास खुल्या करून सांगितल्या. आता ह्यात पाळत ठेवणे, दुसऱ्याशी संबंध न ठेवायला भाग पाडणे, फोनवर नियंत्रण ठेवणे, लोकेशनवर नियंत्रण ठेवणे, हा सगळा त्रास पाटकरांनी सहन केलाय. आता हे का केलं जात होतं यासाठी अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. काय हवं होतं राऊतांना? काय करायचं होतं? ते पाटकरांशी इतक्या हक्कानं का वागत होते? यातलं सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर यायला हवं. त्यासाठी अडचण एक आहे की आता जी केस चाललेली आहे ती सबज्युडियस मॅटर आहे आणि त्या विषयात फारसं काही बोलता येत नाही. त्यामुळे जे काही घडतंय ते सांगून त्या आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होत्या आणि तीच बाजू ॲनालायझरनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकट्या स्वप्ना पाटकर नाही, आणखी काही 3-4 कथा मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेल्या आहेत. त्या विषयात सुद्धा आपण सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.